काय झालं बाले? काही नाही, वहिनी ताट दे ग. काऊन खोटं बोलून राहिली का तू? मला का कळत नाही का? नेहमीसारखी आनंदी नाही दिसून राहिली तू. काय झालं बाले? आपल्या दादाला नाही सांगणार का तू? तुझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष ओळखतो मी बाले. काही नाही दादा, ते सकाळपासून खूप डोकं दुखून राहिलं ना, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येते सारखं. अरे खरंच सांग बरं, आपल्या दादापासून काही लपवायचं नाही. दादा काय झालं बाले? विडीस का तू? दिवाळीच्या दिवशी असं रडतात का? काय झालं बाले? मला आई बाबांची आठवण येऊन राहिली रे. आपल्या बरोबर असतं किती बरं झालं असतं. पैताडच आहे पोट्टी. अगं म्हणून कुणी असं रडते का? हे बघ, हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. काय रडायचं नाही आता. सणासुदीला असं रडायचं नसतं भरल्या घरात. चुकलं बहिणी. आईचा फोटो पाहिला की अजूनही लहान मुलीसारखी रडायला लागते. ही खूपच इमोशनल आहे बाबा माझी बहीण. हे बघ, रडू नकोस. अगं आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलांची आठवणी येतेच. आता रडू नको, तुझा दादा आहे ना. रडायचं नाही आता. मी असं करतो, आज दुपारी बाजारात जातो आणि एक मस्त साडी घेऊन येतो माझ्या बहिणीसाठी, भाऊबीजेसाठी. काय आज बघू आता. हस हस हस. हा आलो. हा दादा, रडू नाही तर काय करू? असं सांगू तुला की माझ्या आयुष्यात हे काय होऊन राहिलं ते. मला आता कशाचं काहीच नाही वाटून राहिलं. ऐन दिवाळीत माझ्या नवऱ्यानं मला घराबाहेर काढलं. ही असली दिवाळी मी आजवर नव्हती पाहिली. मग दादा रडू नाही तर काय करू? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.